धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्याचे सुपुत्र प्राध्यापक विनयकुमार राजाराम पाटील यांना राष्ट्रीय पातळीवरील अत्यंत प्रतिष्ठेचा महाराष्ट्र साई पद्मश्री पुरस्कार 2026 प्रदान करण्यात आला। ओम साई विकास प्रतिष्ठान आणि BBC फिल्म प्रोडक्शन महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने शिर्डी येथे आयोजित करण्यात आलेल्या दिमाखदार सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। शिंदखेडा तालुक्यातील दत्तवायपूर येथील रहिवासी असलेले प्राध्यापक पाटील हे धुळे तालुक्यातील रावेर येथील कै भासू देवरे इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये उपशिक्षक म्हणून कार्यरत आहेत। शिक्षण क्षेत्रात त्यांनी केलेले सातत्यपूर्ण कार्य, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी घेतलेले परिश्रम आणि समाजाप्रती असलेली त्यांची बांधिलकी याची दखल घेत त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली। शनिवार दिनांक 2 मे 2026 रोजी शिर्डी येथील न्यू रिंग रोडवरील परिवार लॉन्स बँकेट हॉलमध्ये हा पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात पार पडला। कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील नामवंत मान्यवर आणि सेलिब्रिटीज उपस्थित होते। त्यांच्या शुभ हस्ते प्राध्यापक विनयकुमार पाटील यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि गौरवचिन्ह देऊन गौरवण्यात आले। महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना या राष्ट्रीय स्तरावरील पुरस्काराने गौरविण्यात आले। त्यामध्ये शिक्षण क्षेत्रातील योगदानासाठी प्राध्यापक पाटील यांचा विशेष सन्मान करण्यात आला। या राष्ट्रीय सन्मानामुळे दत्तवायपूर गावासह रावेर एज्युकेशन सोसायटी आणि संपूर्ण धुळे जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे। त्यांच्या या यशाबद्दल शिक्षकवृंद, विद्यार्थी, मित्रपरिवार आणि विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। प्रतिनिधी गोकुळ देवरेसह स्वराज्य न्यूज, शिंदखेडा।